खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे पक्षाची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मतदारसंघातील कामं असतील, त्याचबरोबर निधी मिळत नसल्याचं सांगत त्यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. असं असलं तरी देखील त्यांचे बंधू असलेले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांनी ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्यासोबत स्वतः नंदराज निंबाळकर आहेत. मला सांगा, एकीकडे ओमराजेंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, तुम्ही ठाकरेंसोबतच राहणार असं सांगताय. काय कारण आहेत नेमकं, कशासाठी ठाकरेंसोबत राहायचं? नाही, मी गेले 10 वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो आहे. 2016 साली उद्धवसाहेबांनी मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. 5 वर्ष या पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे आणि आज मी पक्षाचा पदाधिकारी आहे, सहसंपर्क प्रमुख आहे आणि पक्षाचे देहधोरणं असतील किंवा पक्षाचा जो विचार आहे तो मला पटलेला असल्यामुळं माझी पक्षाला सोडायची इच्छा नाही. ओमराजेंनी पक्षप्रवेश केला, त्यापूर्वी आपल्याशी काही चर्चा झाली होती का? त्यांनी सांगितलं की लोकांची कामं होत नव्हती, निधी मिळत नव्हता, या संदर्भात कधी काही चर्चा झाली होती का? चर्चा झाली होती आमची, परंतु मला तो काही निर्णय पटलेला नव्हता, त्यामुळे मी त्यांना नकार दिला. तुम्ही त्यांना काही सांगितलं नाही का, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला नाही का या संदर्भात? नाही, तेवढी काही चर्चा झाली नाही, फक्त निर्णयाच्या संदर्भात चर्चा झाली होती आणि मला पटलं नाही, मी इथं थांबलो. त्यांना म्हणजे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला, ठीक आहे. आता तुम्ही ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ठाकरे सेनेची एकेकाळी चांगली ताकद होती, आताही देखील आहे. मात्र अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत सोडून जातात सांगितलं होतं. किती मोठा धक्का एक वाटतो तुम्हाला? नाही, आहेत, त्यांचा पण जनसंपर्क मोठा आहे, धक्का आम्हाला आहे, परंतु या धक्क्यातून आम्ही निश्चितपणे सावरू. उद्धवसाहेबांवर आणि शिवसेनेवर प्रेम करणारा मोठ्या प्रमाणात मतदार हा जिल्ह्यामध्ये आहे आणि इथून निश्चितपणे आमच्या पाठीशी राहील, आम्हाला खात्री आहे. संघटना निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आम्ही बांधू अशी आम्हाला खात्री आहे. एकूण 6 खासदारांनी पक्ष सोडलेला आहे. संजय राऊतांनी टीका केली की यांना पैसे देण्यात आले. अनेक वेळा खोक्यांचा देखील उल्लेख केला जातो. ओमराजेंना तुम्ही जवळून ओळखता, वाटतं ओमराजे असे पैसे घेतील काही पक्षप्रवेश करताना? नाही, आता जर तरच्या गोष्टीला मी उत्तर देऊ शकत नाही. काय झालं ते तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं राहील. उद्धव ठाकरे आता धाराशिवच्या दौऱ्यावर येत आहेत. जुना जो जोश असायचा त्याच पद्धतीने शिवसैनिक दिसतील दौऱ्यामध्ये? हो, निश्चितपणे दिसतील, त्यात काय वाद नाही. नक्की जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकरांनी जरी निर्णय घेतलेला असला तरी त्यांचे भाऊ असलेले मकरंदराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच उत्साहात पुन्हा शिवसैनिक जे आहे ते रस्त्यावर आपल्याला दिसतील असं ते आशा व्यक्त करताना पाहायला मिळतात. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.